रात्र जशी जशी घडत होत जाते तसे तसे मोहोडी गावातील बोहडा मैदानात एक वेगळा जगात बदलू लागतो। संबळाचा घुमणारा आवाज, धुराने भरलेले वातावरण आणि अंधारातून एका मागून एक प्रगट होणारे रहस्यमय सोंग। आजच्या तिसऱ्या दिवसात आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्ञानाची देवी शारदा, त्यानंतर येणार आहे आसाळका, मग नारायण नारायण करत मैदानात प्रवेश करणार आहे देववर्षी नारद मुनी, त्यांच्या सोबत येणार आहे मासा सोंग, त्यामध्ये दडलेले आहे एक प्राचीन पुराण कथा। पण ह्या सर्वांपेक्षा जास्त उत्सुकता आहे एका अशा प्रसंगाची ज्याची वाट संपूर्ण गाव पाहत होते। एक अशी लढाई ज्याच्या प्रत्येक वारासोबत वाढतो थरा आणि ज्याच्या प्रत्येक क्षणावर खळून राहतात हजारो डोळे। ताटका लढाई नेमकी काय आहे, या सोंगामागची कथा का जपली जाते ही शेकडो वर्षांची परंपरा, आणि आजच्या या रात्री बोहडा मैदानात नेमके काय घडले आहे, चला तर मग मोहोडी बोहडा उत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, एक पाऊल मंदिराकडे या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। मोहोडी गावातील बोहड्याचा आज तिसरा दिवस। या तिसऱ्या दिवसात आपण आज प्रवेश करतोय। प्रत्येक दिवसाप्रमाणे आजही गावात उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण पाहायला मिळाले। रात्र होताच ग्रामस्थ आणि भाविक बोहडा मैदानात जमा होऊ लागतात। संबळ आणि पारंपरिक वाद्यांच्या आवाजाने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होते। सर्वात प्रथम आगमन होते ज्ञान, कला, विद्या यांची देवी म्हणून ओळखले जाणारे शारदा देवीचे सोंग। संबळाच्या तालावर शारदा देवीचे सोंग मैदानात येताच उपस्थित भाविक श्रद्धेने दर्शन घेतात। शारदा देवीच्या सोंगानंतर आगमन होते आसाळका सोंगाचे। पारंपरिक वेशभूषा आणि अनोख्या सादरीकरणामुळे हे सोंग प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेते। संबळाच्या तालावर सादर होणारे हे सोंग बोहडा उत्सवाचे रंगत आणखी वाढवते। त्यानंतर प्रवेश होतो नारद मुनी आणि मासा सोंगाचे। हातात विणा घेतलेले नारद मुनी आणि त्यांच्या सोबत सादर होणारे मासा सोंग हे बोहडा उत्सवातील आकर्षणापैकी एक मानले जाते। नारद मुनींच्या सादरीकरणानंतर वातावरणात आणखी उत्साह निर्माण होतो आणि आता वेळ होते तिसऱ्या दिवसातील सर्वात रोमांचक भागाची, म्हणजे ताटका लढाई। ताटका लढाई सुरू होताच उपस्थित प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढते। संबळाच्या जोरदार तालावर जयघोषाच्या गजरात सादरीकरण पार पडते। पारंपरिक पद्धतीने सादर होणारी ही लढाई बोहडा उत्सवातील एक महत्त्वाचा भाग मानले जाते। गावातील लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण हा क्षण अनुभवण्यासाठी उत्सुक असतात। शेकडो वर्षांची परंपरा, लोककला, श्रद्धा आणि मनोरंजन यांचा सुंदर संगम म्हणजे मोहोडीचा बोहडा उत्सव, आणि अशाच उत्साहपूर्ण वातावरणात तिसऱ्या दिवसाची सांगता होते। मात्र बोहडा उत्सव अजूनही पुढे सुरूच आहे। पुढील दिवसात कोणते सोंग निघणार, कोणते नवीन प्रसंग आणि परंपरा पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका।